मित्रांनो नमस्कार. आम्ही गेली 12 वर्ष एक उपक्रम राबवत आहोत. समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग अँड समथिंग व्हेरी युजफुल. आज मला थोडीशी त्या कन्सेप्टची उकल करायची आहे, त्याविषयी थोडंसं बोलायचं आहे. आणि असे काही एनर्जी सायकोलॉजी बेस्ड टेक्निक्स तुम्हाला शिकवायच्या आहेत, ज्या एक्सपिरियन्शियल आहेत. एक्सपिरियन्शियलचा अर्थ त्याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे, रिझल्ट आला पाहिजे. आणि या एनर्जी डायनॅमिक्स इतकं विलक्षण आहे काहीतरी, की ज्यावेळेस पूर्वी मी एनर्जी डायनॅमिक्स वरती वर्कशॉप घ्यायचो की इवन लेक्चर्स घ्यायचो, त्यावेळेला मी एखाद्या व्यक्तीला जर स्टेजवर बोलवलं तर एका मिनिटामध्ये तो आणि बसलेले एक एक्सपिरियन्स शेअर करायचे. एका मिनिटामध्ये 1 मिनिट मिरॅकल म्हणतात त्याला. 1 मिनिट मिरॅकल. मुळात ह्या एनर्जी डायनॅमिक्स, सर्वसाधारण माणसाला एनर्जी डायनॅमिक्स म्हणजे काय माहिती नाही, एनर्जी सायकोलॉजी म्हणजे काय माहीत नाही. पण मी भाग्यवान आहे की माझ्या जीवनामध्ये मला असं काहीतरी सापडलं ज्याच्यामुळे माझं आयुष्य बदललं. कारण बहुतेक तुमच्यापैकी बरेचसे लोक जुने आहेत, बरेचसे लोक आज मला नवीन पण दिसत आहेत. पण जे जुने आहेत त्यांना मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की माझ्या जीवनाचा म्हणजे पहिली 20 वर्ष माझ्या जीवनाची नॉर्मल जशी कोणाची जातात तशी गेली. शाळा, कॉलेज, मौज मस्ती वगैरे. त्याच्यानंतरचा माझा जो संघर्ष काळ आहे, लिटरल संघर्ष काळ, हा 20 वर्षांचा आहे. माणसं 1-2 वर्षाच्या संघर्षामध्ये मेटाकुटीला येतात. अनेक लोक ते फेस करू शकत नाही म्हणून काहीतरी विलक्षण जीवघेणे निर्णय घेतात. पण माझ्या वाटेला 20 वर्ष संघर्ष आला आणि 20 वर्ष जीवनाशी संघर्ष करणं, करेल त्या गोष्टीमध्ये अपयश सहन करणं, पैशाचा कुठूनही सोर्स निर्माण न होणं, हे काय असतं हे ज्यांनी हे अनुभवलेलं आहे त्यालाच माहिती. 2-4 वर्ष पैसे नाहीत, 5 वर्ष पैसे नाहीत, काहीतरी आपला स्ट्रगल करतोय, ठीक आहे. बट 20 इयर्स इज अ व्हेरी बिग टाइम. आणि कुठे सरकतच नाही गाडी माझी पुढे. अशा वेळेला माझं भाग्य चांगलं की मला एनर्जी सायकोलॉजीबद्दल, एनर्जी डायनॅमिक्सबद्दल कळलं अँड माय लाईफ चेंज्ड. ज्यावेळेस हा चेंज मी अनुभवला, मला असं लक्षात आलं, येस, हा प्लेसेबो नाही आहे, हा तात्पुरता नाही आहे, हा चेंज राहण्यासाठी आलेला आहे. मग हा चेंज मी घरातल्या लोकांबरोबर शेअर करायला लागलो, माझ्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला लागलो. सी इफ इट वर्क्स फॉर यू. आणि ज्यावेळेस माझ्या बरोबर अनेक लोकांना त्याचा अनुभव यायला लागला, त्यावेळेसपासून मी हे शिकवायला लागलो. आज 27 वर्ष झाली मी हे शिकवत आलेलो आहे. आणि या 27 वर्षांमध्ये हजारो लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. सो आज मी काहीतरी फार महत्त्वाचं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सी इफ यू अंडरस्टँड. कधी कधी हे कळत नाही, समजत नाही, कारण आपल्या ते परिचयाचं नसतं.
आपण तशा अँगलने कधी बघितलेलंच नसतं जीवनाकडे. सो जसं एखादं नवीन गाणं कोणी म्हणायला लागला तर आपण काय लगेच त्या गाण्याशी रिलेट नाही करू शकत की नवीन काहीतरी आहे आपल्याला, म्हणजे वी डोंट ट्यून टू इट. का? कारण आपल्यासाठी ते नवीन असतं. पण आपल्या परिचयाचं गाणं कोणी जर म्हणाला तर आपण लगेच त्याला कनेक्ट करतो, कारण ते आपल्या परिचयाचं असतं. मी जे सांगणार आहे ते कदाचित आपल्या परिचयाचं नसल्यामुळे ते डोक्यात इमिजिएटली जात नाही, बट इट इज युजफुल. असं काय रॉकेट सायन्स मी बोलणार नाही. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. आपण जर नॉर्मल केसमध्ये जीवनाकडे बघितलं तर सर्वसाधारण माणसाला आयुष्यामध्ये काय हवं असतं, व्हॉट डज ही वॉन्ट, असा मी ज्यावेळेस पब्लिकली प्रश्न विचारतो त्यावेळेस बरेच लोक म्हणतात की आनंद हवा, म्हणजे दॅट इज व्हॉट वी वॉन्ट, आनंद पाहिजे, यश पाहिजे वगैरे. पण ते जरासं असं ब्रॉडर होतं. ॲक्च्युली आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? मला असं वाटतंय की आपल्या वाटेला जे आयुष्य आलेलं आहे ना, ते आयुष्य सुरळीत चालावं असं आपल्याला पाहिजे. पहिली गोष्ट, जे काही काम निवडतो किंवा जे काही काम आपल्या वाटेला येतं त्याचा एकतर युक्त मोबदला मिळाला पाहिजे. दॅट इज व्हॉट वी वॉन्ट. तिसरी गोष्ट, आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ मिळायला पाहिजे. आपण स्टॅग्नेट राहून आपल्याला चालणार नाही, वी नीड ग्रोथ. चौथी गोष्ट, आपल्याला आयुष्याकडून एक प्रकारचं ॲप्रिसिएशन पाहिजे. आणि पाचवी गोष्ट, आपल्या इच्छा आकांक्षा पुऱ्या झाल्या पाहिजेत, आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि सहावी गोष्ट, कमीत कमी अडथळ्यांचं जीवन असायला पाहिजे. दिस इज व्हॉट वी वॉन्ट. पण प्रत्यक्षामध्ये असं जीवन आपल्या वाटेला आलेलं दिसत नाही. अनेक लोक जीवनाशी इतका संघर्ष करत राहतात, त्यांच्या वाटेला इतकी आव्हानं येतात, इतके चॅलेंजेस येतात, इतक्या ठिकाणहून येतात. आणि म्हणून तर जगामध्ये गेल्या 60-70 वर्षांपासून एक नवीन पॅन्डेमिक आला. पण तो या कोविडसारखा पॅन्डेमिक नव्हता, पण पॅन्डेमिकच आहे आणि आजही तो आहे समाजामध्ये. फक्त तो असा ऑब्जेक्टिव्ह नसल्यामुळे, व्हायरसच्या रूपामध्ये नसल्यामुळे आपण फारशी त्याची दखल घेत नाही. पण जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये लोक ज्याच्यामुळे निराश होतात, आजारी पडतात, मरतात, ती एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे स्ट्रेस, तणाव. कारण लाईफच एवढं स्ट्रेसफुल झालेलं आहे. सो आपलं जर, आणि सायकोलॉजिस्ट असं म्हणतात की 80% ऑफ द वर्ल्ड्स डिझीजेस आर सायकोसोमॅटिक इन नेचर. मनोकायिक आहेत. मनाच्या अवस्थेमुळे 80% आजार होत आहेत. सो आपण सगळ्या एरियाजमध्ये संघर्ष करत आयुष्य जगत आहोत आणि संघर्ष रहित आयुष्य आपल्याला हवं आहे. माझं आयुष्य असंच होतं. 20 वर्ष माझ्या जीवनामधली संघर्ष पूर्ण होती. इट वॉज स्ट्रेस ऑन एव्हरी स्टेप. आणि मग मला जे काय सापडलं, तरी पहिली गोष्ट घडली की माझ्या जीवनामधला स्ट्रेस कुठून निर्माण होतो? कामातून निर्माण होत नाही, कामामुळे निर्माण होत नाही, आव्हानांमुळे निर्माण होत नाही. स्ट्रेस कशामुळे निर्माण होतो माहिती आहे? आवर रिॲक्शन टू व्हॉट वी आर सीइंग. आपल्या रिॲक्शनमध्ये होतो, मुळे होतो.
आणि मला लक्षात आले की माझ्याच रिॲक्शन्स इतक्या आहेत, त्यामुळे मी पूर्णपणे आयुष्यामध्ये स्ट्रेसफुल होतो. आणि ज्यावेळेस हे सगळं कळलं, मी स्ट्रेस फ्री व्हायला लागलो. मित्रांनो, मार्क ट्वेन असं म्हणतो की आय हॅड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन माय लाईफ. आय हॅड टू फेस अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन माय लाईफ, out of which most of them never happened. कळला अर्थ? माझं आयुष्यभर मी संघर्ष करत राहिलो कुठल्या ना कुठल्या काल्पनिक गोष्टींसाठी ज्या कधी घडल्याच नाहीत. सो मला असं वाटतंय की जे मला मिळालं ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. इफ यू अंडरस्टँड दॅट, देन लाईफ मे बी मोर इझियर फॉर यू. लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनाची एक ट्रॅजेक्टरी असते. ट्रॅजेक्टरीचा अर्थ एक गती असते. त्या गतीनंच त्याचं आयुष्य अनफोल्ड होत असतं. जसं मी कालच्या लेक्चरमध्ये पण उदाहरण दिलं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं. अब्दुल कलाम लहानपणी रामेश्वर सारख्या एका छोट्याशा गावामध्ये घरोघरी पेपर वाटत होते. म्हणजे अशा बॅकग्राऊंड मधला मुलगा आहे हा. पण लाईफ असं अनफोल्ड होत गेलं. बरं, व्हायचं काय होतं? जरी पेपर वाटत होते, इच्छा काय होती, स्वप्न काय होती? पायलट होण्याची. आणि ज्यावेळेस ते देहरादूनला गेले, 8 लोकांचं सिलेक्शन व्हायचं होतं आणि हे 9वे होते. 8 लोकांचं सिलेक्शन झालं, हे 9वे होते. ही लॉस्ट दॅट एक्झाम. आणि मग ऋषिकेशला गेले. आणि ऋषिकेशला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या, मला वाटतं द विंग्स ऑफ फायर नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की स्वामी शिवानंदांना भेटले. आणि शिवानंदांनी त्यांना बघितल्यावर विचारले की अरे, तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. यू लुक टू बी व्हेरी डिप्रेस्ड. काय झाले तुला? आणि शिवानंदांना त्यांनी सांगितलं की स्वामीजी, मी आयुष्यभर जे स्वप्न घेऊन जगलो, एकच स्वप्न, एकच ध्यास, पायलट व्हायचा, ती माझी अपॉर्च्युनिटी गेली. फार दुःखी झालं. आणि ते दुःख कमी करायला तुमच्या आश्रमामध्ये आलेलो. तर अब्दुल कलामांनी त्यात लिहिलेलं आहे की स्वामीजी त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये काय अनफोल्ड होणार आहे हे तुला माहीत नाहीये, म्हणून तू दुःखी आहेस. मी तुला एवढंच सांगेन की आयुष्याच्या प्रवाहाबरोबर कमीत कमी संघर्ष करत पुढे जा. हा संघर्ष संपव. कारण यू डोंट नो व्हॉट इज इन स्टोर. मे बी शिवानंद स्वामींना कळलं होतं व्हॉट इज इन स्टोर. ते त्यांना माहिती नव्हतं. तर ते म्हणाले की यू डोंट नो व्हॉट इज इन स्टोर. सो एकच कर, जीवनाच्या प्रवाहाबरोबर संघर्ष न करता पुढे सरकत जा अँड सी व्हॉट अनफोल्ड्स. आणि मग त्यांनी ती DRDOची का कुठली तरी ती नोकरी जी काय होती त्यांच्या हातात ती स्वीकारली. अँड देन रेस्ट इज हिस्ट्री. अब्दुल कलामांचा लाईफ कोर्स तसा होता. तो बहरला. पण प्रत्येकाचा तसा असतो असं नाही. 2 जुळ्या मुलांचा लाईफ कोर्स, जुळी मुलं, एक सारखे आयडेंटिकल ट्विन्स, एक सारखे दिसत आहेत, पण लाईफ कोर्स दोघांचे वेगळे आहेत. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी एकाच आई वडिलांची मुलं, दोघांच्या वाटेला तेच हेरिटेज आहे. दोघांचा एक समृद्ध आहे आणि एक समृद्ध नाही होऊ शकला. का असं घडतं हे आपण सगळे फेस करतोय. बरेच वेळा जीवनामध्ये असं वाटतं, बघा, जीवनामध्ये असं वाटतं
की माझी जी ॲक्च्युअल कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीच्या प्रमाणे मला आयुष्य मिळालंच नाही. इनव्हेरिएबली लोकांना असं वाटतं की माझी हैसियत इथं आहे, कुठंतरी इथं आहे, आय एम केपेबल हिअर, पण आयुष्य इथलं कुठंतरी मिळालंय. असं नाही मिळालं. मी ज्यावेळेस गेले 30-35 वर्ष, हो, वयाच्या 17-18व्या वर्षापासून अध्यात्माकडे वळलो आणि तेव्हापासून आज जवळजवळ 70कडे आहे मी. सो मेनी इयर्स, आय थिंक हाऊ मेनी इयर्स, 45 इयर्स और मोर दॅन 45 इयर्स मी अध्यात्माबद्दल बोलतो, अध्यात्माबद्दल लिहितो. जो काय अध्यात्म मला कळला, जो निखळ अध्यात्म आहे त्याच्याबद्दल मी बोलतो. पण माझा काही सद्गुरू झालेला नाही आहे, माझा श्री श्री रविशंकर झालेला नाही आहे, माझा काही दीपक चोप्रा झालेला नाही आहे. कारण ते माझं लाईफ कोर्स नाही आहे. पण जे लाईफ कोर्स मला मिळालं, व्हॉट इज इम्पॉर्टंट, तुम्ही दीपक चोप्रा झालाय काय, तुम्ही मुकेश अंबानी झालाय काय, किंवा तुम्ही सद्गुरू झालाय काय, का आणखीन कोण गुरु झालाय काय, इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला जे मिळालं, आर यू कंटेंटेड विथ दॅट? तुम्हाला जे मिळालं त्याच्याबद्दल तुम्ही आनंदी आणि समाधानी आहात काय? इज युअर लाईफ कोर्स. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेईंग? तुम्हाला कदाचित मी काय म्हणतो हे लक्षात यायचं असेल तर एक स्लाइड दाखवतो. मिनल, निकची हे दाखव. हां, नाही, निकची दाखव. एक स्लाइड दाखवतो तुम्हाला. यामध्ये दिसते स्लाइड? मला नाही दिसत. दिसते? यामध्ये पहिल्या फोटोमध्ये एक व्यक्ती तुम्हाला दिसतोय, त्याची बायको बरोबर आहे, 2 मुलं बरोबर आहेत आणि आनंदात दिसतोय ना. याचं नाव आहे निक वुजिसिक. तुमच्यापैकी बरेच लोकांनी ह्याला यूट्यूबवरती बघितलं असेलही कदाचित. शेजारी त्याचा फोटो बघा. निक वुजिसिकला हात पण नाही आहेत आणि पाय पण नाही आहेत. पण निक वुजिसिक हा एक अतिशय प्रतिभावान म्युझिशियन आहे, एक अतिशय प्रतिभावान आर्टिस्ट आहे, एक अतिशय प्रतिभावान कवी आहे, अतिशय प्रतिभावान मोटिवेशनल स्पीकर आहे आणि जीवनामध्ये काहीही नसताना आनंदी कसं राहता येतं हे शिकवणारा एक व्यक्ती आहे. ह्या माणसाकडे काहीच नाही आहे, हात नाही आहेत, पाय नाही आहेत, पण त्याचा ब्लूप्रिंट जो आहे तो बहरलेला आहे. ही इज टोटली हॅपी अँड कंटेंटेड विथ लाईफ. ह्याला मी लाईफ कोर्स कंप्लीट होणं म्हणतो. पण सर्वसाधारण माणसांचा लाईफ कोर्स कसा असतो माहिती आहे तुम्हाला? ही स्लाइड बघा. ही स्लाइड बघा. या स्लाइडच्या उजव्या हाताला एक झाड आहे. हे झाड पूर्ण बहरलेलं झाड आहे. डू यू सी दॅट? आणि याच्या डाव्या हाताला तेच झाड आहे, पण ते पूर्ण बहरलेलं नाही आहे, ते खुंटलेलं आहे. त्याच्या बाजूला डॉट्स आहेत. ते डॉट्स काय दाखवतात? त्याचं खरं पोटेन्शियल दाखवतायत. ते बहरलं तर केवढं होऊ शकतं हे दाखवतायत. पण इन रियालिटी केवढं अनफोल्ड झालंय ते खुंटलंय. आपलं आयुष्य असं आहे. जस्ट लुक ॲट दिस. हे पिक्चर फार महत्वाचं आहे. हे पिक्चर
हे इलस्ट्रेशन एडवर्ड बाख नावाच्या माणसाने त्याच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. एडवर्ड बाख कोण आहे माहिती आहे तुम्हाला? ज्यांनी जीवनामध्ये ज्यांनी जगामध्ये पुष्पाऔषधीची निर्मिती केली, पुष्पाऔषधीवर पहिल्यांदा रिसर्च केला 1930 साली. इंग्लंडमध्ये राहणारा तो ऋषी होता. मोठी प्रॅक्टिस होती, ती प्रॅक्टिस सोडून जंगलात जाऊन राहिला आणि तो त्या फुलांशी ट्यून व्हायला लागला ज्या फुलांमध्ये मानवी दोष, स्वाभाविक दोष आणि विकार बरं करण्याचे सामर्थ्य होतं. तर त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये हे इलस्ट्रेशन दिलेलं आहे की आपलं ॲक्च्युअल पोटेन्शियल त्या डाव्या हाताला असलेल्या झाडासारखं असतं, पण आपण काही कारणांमुळे खुंटतो आणि तेवढं पोटेन्शियल असं असून देखील आपलं आयुष्य बहरत नाही. तेच माझं झालं होतं. माझ्या जीवनामध्ये पोटेन्शियल होतं, पण माझं लाईफ कोर्स मधलं झाड खुंटलं होतं आणि बऱ्याच लोकांचं खुंटलेलं असतं. आता ज्या वेळेस आपल्यासारख्या नॉर्मल माणसाच्या जीवनामध्ये अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते आणि आपल्याला इतके चॅलेंजेस अंगावरती येतात, त्यावेळेस आपण काय करतो? सर्वसाधारण माणूस काय करतो? हे काय येतात ह्याचा शोध घ्यायला लागतो तो. आणि मग तो काय करतो जे त्याच्या आजूबाजूचे लोक करतात, त्याच्या घरातल्या लोकांनी जे केलेलं असतं पूर्वपार तेच तो करतो. आणि तो मग कोणाचा तरी गायडन्स घ्यायला जातो. मग तो गायडन्स एखाद्या ज्योतिषाचा घ्यायला जातो, एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरचा घ्यायला जातो, एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाचा घ्यायला जातो, एखाद्या न्यूमरॉलॉजिस्टचा घ्यायला जातो. हे जे आपल्याला कन्व्हेन्शनल लोक माहिती आहेत, नाहीतर जाणार कुठे आपण? माझं गाडीच अडकले जीवनाची, का अडकल्याचं उत्तर कोणाकडे आहे? आपल्याला असं वाटतं त्यांच्याकडे आहे. कारण फ्रॉम टाइम इममेमोरियल तेच लोकांना काहीतरी उपदेश करत आलेले आहेत, मार्ग दाखवत आलेले आहेत. सो आपण त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो की वाय एम आय स्टक? आणि मग ते आपल्याला त्यांच्या रेपर्टरीपर्यंत प्रमाणे आपल्याला उत्तरं देतात की तुमच्यात कुठला तरी पितृदोष आहे, मातृदोष आहे, एक्स दोष आहे, वाय दोष आहे आणि झेड दोष आहे. सो तो बरा करा, तुमचं काहीतरी होईल. आपण ते सगळं प्रयत्न करतो. माझ्यासारखा माणूस त्या 20 वर्षांच्या काळामध्ये मी हे सगळं केलं. ज्या पहिल्या माणसाला मी जाऊन भेटलो की बाबा मी अडकलेलो आहे जीवनामध्ये, 17व्या वर्षी मला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि 1976 साली सोयरीक नावाचं माझं पहिलं पिक्चर रिलीज झालं, ज्यामध्ये मी नायक होतो. ते पिक्चर कधी लागलं, कधी पडलं कोणालाच कळलं नाही. पण मला त्या पिक्चरपासून इतकी अपेक्षा होती की हे पिक्चर झाल्यानंतर माझा सुपरस्टार होणार, अशी एक आत माझी इच्छा होती. कारण मला देवकीनंदन सारस्वत नावाच्या एका ज्योतिषाने, असं म्हणतात की देवकीनंदन सारस्वत या ज्योतिषाने इंदिरा गांधींचं भविष्य सांगितलं होतं आणि त्या पंतप्रधान होणार असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे ते त्या काळामध्ये 70च्या दशकामध्ये फार प्रसिद्ध होते आणि इन्सिडेंटली ते कोल्हापूरला आले आणि आम्हाला त्यांना भेटायची संधी मिळाली. त्यांनी माझी कुंडली बघितली आणि मला म्हणाले, मुला, माझ्याकडे इतके लोक तरुणी येतात, त्यांना चित्रपटांमध्ये कामं करायची असतात, त्यांना ॲक्टर्स व्हायचं असतं. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी एकाही व्यक्तीला की तू ॲक्टर होशील असं सांगितलेलं नाही. तू पहिला व्यक्ती आहेस जो सुपरस्टार होईल, हे माझं भाकीत आहे. त्यामुळे सिनेमा सोडू नकोस. आणि पहिला पिक्चर ह्या विजय थिएटरला कधी लागला आणि कधी उतरला ह्या सुपरस्टारचा, हे ह्या सुपरस्टारला पण कळलं नाही. असले ज्योतिषी भेटलेले आहेत मला. दुसरा पिक्चर माझा व्ही शांताराम सारख्या प्रोड्युसरचा, अनंत माने डायरेक्टर, असला नवरा नको ग बाई. पिक्चर सिल्वर ज्युबिली झाला. मला लोकांनी रेकग्नाइज केलं तिथपर्यंतच, त्याच्या पुढे काहीच नाही. मग 14 पिक्चर केली त्याच्यानंतर.
पण शेजारचा माणूस देखील मला ओळखत नव्हता. आणि मुंबईला राहण्याचं ज्यावेळेस मला अवघड व्हायला लागलं त्यावेळेस कोल्हापुरात आलो. माझ्याच मित्राची शेती होती, तिथे शेती करायला लागलो आणि कोल्हापूरच्या भाजी मार्केटमध्ये भाजी विकायला लागलो. लोक म्हणायचे, अरे ते बघ ते नट भाजी विकतंय. मला पर्याय नव्हता. मुद्दा काय की हे सगळं करून बसलोय मी, पण माझ्या आयुष्याचं जे पोटेन्शियल ब्लूप्रिंट आहे ते सगळं असताना देखील बहरलंच नाही. आपली अशी पोझिशन असते. आणि आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की मला काय कळलं आणि जे मला असं वाटतंय की इफ पीपल कॅन अंडरस्टँड दॅट थिंग्स कॅन चेंज इन देअर लाईव्स. याचा अर्थ मगाशी मी म्हटला तसा तुमचा मुकेश अंबानी होणार आहे काय, तुमचा बजाज होणार आहे काय, तुमचा फिरोदिया होणार आहे काय? नो. पण तुम्ही जीवनामध्ये समृद्ध व्हाल. कारण मी आज ज्यावेळेस मागे वळून बघतो, आय एम एन ॲब्सोल्यूट पीसफुल, हॅपी अँड कंटेंटेड पर्सन. हे अतिशय आनंदी आहे. आणि म्हणून मी एक पुस्तक लिहिलं अलीकडेच, मागच्या महिन्यात प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे आनंद योग. मी असा विचार केला की मी आनंदी आयुष्य जगतोय आज. मी आनंदी राहण्यासाठी काय केलं आयुष्यामध्ये? तर मला 18 गोष्टी सापडल्या. त्या 18 गोष्टी मी त्या आनंद योगामध्ये लिहिलेल्या आहेत. या 18 गोष्टींनी मला समृद्ध केलं, मला आनंदी केलं. त्यामध्ये कुठलाही अध्यात्म नाही आहे, मॅटर ऑफ फॅक्ट गोष्टी आहेत. सो आपल्याला हे कळायला पाहिजे की व्हॉट इज इट दॅट स्टॉप्स अस. का आपण खुंटलेलो आहोत त्या झाडासारखी. पहिली गोष्ट जी आपल्याला खुंटते इज, ज्याला मी कर्म म्हणतो. लक्षात घ्या, कर्म, तुम्ही मान हलवायला लागलाय, पण तुम्हाला अभिप्रेत असलेला कर्म नव्हे. कर्माची फळवाला कर्म नाही. कर्म म्हणजे आपण लहानपणापासून, ऐका, दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आपण लहानपणापासून न कळत आपल्या आतमध्ये काही टॉक्सिक इमोशन्स सप्रेस करून ठेवतो, दाबून ठेवतो. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? लहानपणापासून आपल्या आतमध्ये काही टॉक्सिक इमोशन्स दाबली जातात असं म्हणूया. दाबून ठेवतो असं म्हणायला नको, कारण आपण ती दाबून ठेवतोय ह्याची आपल्याला जाणीवच नाही आहे. ही टॉक्सिक इमोशन्स आपली दाबली जातात आणि ती आपला जो लाईफचा ब्लूप्रिंट आहे हा, ती करप्ट करतात. आणि यातलं पहिलं इमोशन जे आपल्याला मारतं, आपला हा ब्लूप्रिंट डिस्टॉर्ट करतं, ते इमोशन आहे फिअर, भीती. सर्वसाधारण माणसाच्या आत बॅकग्राऊंडला एक असुरक्षिततेची भावना कॉन्स्टंटली चालू असते. ती सरफेसला येईलच असं नाही. सायकोलॉजिस्ट असं म्हणतात की माणसं डिस्ट्रॅक्ट जी स्वतःला करतात ना, टेलिव्हिजन, काही माणसं अशी आहेत जे दिवसभर टेलिव्हिजन बघतात. माझे बंधू होते थोरले, त्यांचं नाव होतं कुलदीप पवार, चित्रपटामध्ये काम करायचे. त्याला एक सवय होती, ते दुपारी झोपले, जेवण बिवण करून झोपायचे, समोर टी व्ही लावायचे आणि घरातलं दुसरं कोणी जरी वडील वगैरे किंवा आई आली आणि त्यांनी बघितलं की हा झोपलेला आहे माणूस, तिकडे तोंड करून झोपलेला आहे, तर टी व्ही कशाला चालू करायला, टी व्ही बंद करूया. टी व्ही बंद केला की उठून म्हणायचं, टी व्ही का बंद केला? अरे तू तिकडे तोंड करून झोपलायस, मग टी व्ही चालू असण्याचं प्रयोजन काय? नाही, टी व्ही चालू पाहिजे. का? कारण ही जी अंडरलाइंड असुरक्षितता आहे ना, या असुरक्षिततेपासून आपल्याला
बाजूला जायचं असतं. टीव्ही बंद झाला की ती सरफेसला येते. आणि म्हणून आज सर्वसाधारण माणसाला हे मोबाईलचं व्यसन जे लागलेलं आहे ना, दिवसभर आपण असं जे करत असतो, का ते थांबलं की हे सुरू होतं. त्याच्यापेक्षा ते बघितलेलं बरं. दॅट इज द रिझन. आणि त्याच्या पुढे ते डोपामाइन स्पाइक करतो, तो विषय सोडून द्या. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे सर्वसाधारण, मी मगाशी म्हटलं ना की काही गोष्टी आपल्या परिचित नसतात, त्यामुळे आपण त्या स्वीकारत नाही. आपल्या आतमध्ये एक भीती आहे, ही आपण कधी त्याचा कॉग्निजन्सच घेत नाही. पण ती भीती आपल्याला पूर्णपणे करप्ट करत असते. अँड वी डोंट नो. मला ज्यावेळेस लक्षात आलं की कोणती गोष्ट मला करप्ट करते आहे, असं मी ज्यावेळेस ॲनलाइज करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की माझ्या आतमधली भीती ही पहिलं इमोशन आहे. असुरक्षितता हे पहिलं इमोशन आहे, जे मला मागे ओढायला लागलेलं आहे. कॉन्स्टंट फिअर. दुसरं इमोशन आहे तिरस्कार. आपण कधी विचारच करत नाही. तिरस्कारचा अर्थ हेट्रेड, राग नव्हे. राग स्वाभाविक आहे. एक कोणतरी तुमच्या गाडीच्या आडवा गेला तर तुम्ही इमिजिएटली चिडता ना, रागवता. नॉनसेन्स, कळत नाही काय, दॅट इज राग. तो येऊन जाऊ शकतो. जसं कुत्रा अंगावर आलं तर आपण घाबरतो. त्या भीतीबद्दल मी बोलत नाहीये. ती रिॲक्टिव्ह भीती आहे, ती असणार आपल्या आतमध्ये. मी त्या भीतीबद्दल बोलत नाही. पण सतत आपण जीवनाविषयी जर असुरक्षित राहायला लागलो तर दॅट इमोशन करप्ट्स. आपण सतत तसं म्हणत नाही मी, कारण ते बॅकग्राऊंडला चालू असतं. आपण जर तिरस्कार दाबून ठेवला, कितीतरी लोक आहेत माझ्या आजूबाजूला, माझ्या माहितीचे, की ज्यांना त्यांच्या आई वडिलांविषयी, विशेषतः वडिलांविषयी प्रचंड तिरस्कार आहे, साठवून ठेवलेला. इट इज देअर. वडिलांचे आणि त्यांचे रिलेशन लहानपणापासून बिघडलेले. आता ते विसरलेलं आहे सगळं. कदाचित वडील पण गेलेले आहेत, पण तिरस्कार गेलेला नाही. तो बॅकग्राऊंडला तसाच राहतो वाजत. आणि दॅट करप्ट्स. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये कितीतरी नवरा बायको असे आहेत जे एकमेकाचा तिरस्कार करतात. काही कारणांमुळे एकत्र राहतात, कारण राहायला लागतं, कंपल्शन्स आहेत, पण दे हेट इच अदर. बोलत नाहीत, मग जाणार कुठं ते? इट आपल्या कार्पेटच्या खालती आपण घालून ठेवतो हे सगळं. आपले बहीण भाऊ लहानपणी वाढताना, आपले बहीण भाऊ हे काय आपल्या फार जवळचे नसतात. फार थोडे लोक असतात ज्यांचे बहीण भाऊ दे आर क्लोज. नाहीतर बहीण भाऊ या लोकांच्या विषयी पण एक असूया असते, एक तिरस्कार असतो. तो तसाच. हे सगळं आपण साचवत आलेलो आहे. वी डोंट नो. बट दीज आर टॉक्सिक इमोशन्स विच डिस्टॉर्ट आवर एंटायर सिस्टीम. आणि आपलं काय आहे? आग रामेश्वरी आहे आणि बंब सोमेश्वरी आहे. हे आतच सगळी कीड ठेवलेली आहे. आणि बाहेर कुठेतरी शोधायला लागलोय की कसं रिपेअर होणार, काय सांगावं, काय कुठला दोष आहे काय. अरे दोष तुझ्यातच आहे बाबा, दोष बाहेर नाही आहे कुठं. तो रिपेअर कधीच जर आयुष्यभर केला नाही तर बाहेरचं काहीतरी साफसफाई करून काही होणार नाही. म्हणजे तोंड धुळीनं माखलेलं आहे आणि आरसा साफ करतोय, काही उपयोग होणार नाही. चेहरा साफ केला पाहिजे. सो पहिलं इमोशन आहे फिअर, दुसरं इमोशन आहे हेट्रेड, आणि तिसरं सगळ्यात मारक इमोशन कमतरता, लॅक. माझ्यात काहीतरी कमी आहे ही भावना. 3 इमोशन्स. हे 3 इमोशन्स ज्यांच्या आतमध्ये घर करून आहेत, त्यांची ब्लूप्रिंट कधीही बहरणार नाही. आयुष्यभर बहरणार नाही. आणि आयुष्यभर मग ते त्या कस्तुरी मृगाप्रमाणे भटकत राहणार की कुठून सुगंध येतोय, कुठं आहे तो, ते यश कुठं आहे, ती समृद्धी कुठं आहे. अरे ती तुझ्याच आत आहे. तुकोबा म्हणतात तसं, तुझं आहे तुझं पाशी,
परी तू जागा चुकलाशी, तू बाहेर सगळीकडे शोधतोयस, आहे तुझ्यातच. बट वी डोंट नो अँड वी नेव्हर बॉदर टू नो अँड नोबडी टेल्स अस. नोबडी टेल्स अस. सो लक्षात घ्या, दिस इज एनर्जी डायनॅमिक्स, दिस इज एनर्जी सायकोलॉजी. हे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मला कळलं की मीच मला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. आणि माझं भाग्य सगळ्यात चांगलं म्हणजे योगायोग. योगायोग बघा, माझ्या हातात एक पुस्तक पडलं आणि ते पुस्तक मी वाचायला लागलो. त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं होतं मला काहीच कळलं नाही. फक्त त्याच्यावरती डायग्रॅम्स होते आणि तिथं काही पॉईंट्स काढले होते, एवढंच ते चित्रावरचं मला कळलं. पुढं त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय मला काही कळलं नाही. आणि तो लेट 90sचा काळ. माझ्याकडे कम्प्युटर होता आणि ती पहिलं जे इंटरनेट स्पीड होती ना, त्याला काय डायल अप म्हणतात, डायल अप. तो डायल अपचा इंटरनेट आमच्याकडे. तो कुठून तरी काहीतरी करत होतो आणि यूट्यूब ओपन झालं आणि एक व्हिडिओ तो गोल 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 फिरायचा आणि 15 मिनिटाचा व्हिडिओ दिसायला अर्धा दिवस जायचा. मग तो एवढासा पुढं जायचा, मग थांबायचा, एवढा पुढं जायचा, थांब, असं करत. म्हणजे ही काय मला माझ्या आयुष्यातली वेळ आली होती असं म्हणूया. मला काहीतरी त्यामध्ये बघितलं की त्यातला माणूस असं असं काहीतरी करत होता. म्हटलं हे मी बघितलंय कुठंतरी. म्हणून मी तो व्हिडिओ कंप्लीट बफर होई तोपर्यंत थांबलो, व्हिडिओ बघितला आणि मग मला लक्षात आलं की अरे मी वाचलेलं आहे. मग तसले व्हिडिओ, हे काय झालं, तसले व्हिडिओ बफर करायला लागलो. हे काय तुमच्यात दोष आहे, माझ्यात आहे. इमोशन कुठलं तरी सप्रेस झालेलं आहे. तसले व्हिडिओज मग बफर करत 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 बघायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की ये है वो. प्रॅक्टिस करायला लागलो स्वतःवर आणि जे कंडेन्स्ड होतं ना आत काहीतरी, ते असं निसटायला लागलं. मेमरी गेली नाही, चार्ज गेला. डू यू अंडरस्टँड दिस? तुम्हाला एक गमतीशीर अनुभव सांगतो, पुण्यातच घडलेला. मी ज्यावेळेस वर्कशॉप घेत होतो त्या काळात वर्कशॉपला 30-40 माणसं यायची. मी वर्कशॉपला गेलो आणि समोरच असा समोरच्या खुर्चीवरती एक व्यक्ती बसली होती. सहज त्यावेळेस बोलता यायचं प्रत्येकाशी. सो मी त्याला विचारलं की काय बाबा तुझं नाव काय? तो म्हणाला माझं नाव उदय रेडकर. म्हटलं का आलायस? पोटात दुखतंय म्हणाले. पोटात दुखतंय म्हणून का आलायस? म्हणाला कारण तुमचं मी लेक्चर ऐकलं, त्यात तुम्ही म्हणालाय की काही ब्लॉक असतील तर त्याच्यामुळे व्याधी होऊ शकते आणि मी सगळ्या पथीसच्या डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहे आणि डॉक्टर म्हणतात की देर इज नथिंग क्लिनिकली रॉंग विथ यू. मग पेन काय? मी म्हटलं कधीपासून पेन करतोय? 8 वर्ष झाली म्हणून. मग त्याला म्हटलं की हे पेन ज्यावेळेस तुला सुरू झालं त्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये काही घडलं होतं काय? म्हणाले हे पेन सुरू व्हायच्या आधी 15 दिवस माझे वडील वारले. मी म्हटलं वडिलांचं तुझं रिलेशन कसं होतं? म्हणाला आम्ही मित्र होतो आणि वडील गेल्यानंतर तो लॉस भरूनच नाही निघाला. मी म्हटलं आत्ता डोळे बंद कर, वडिलांचं स्मरण मनामध्ये आण आणि 0 to 10च्या स्केलला अजून तुझ्या आतमध्ये त्यांच्याविषयी असलेलं जे काय दुःख आहे ते किती आहे चेक कर. त्यांनी डोळे झाकले आणि 1 मिनिटामध्ये त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. डोळे उघडले त्यांनी. मला म्हणाला 10 आहे 10. लक्षात घ्या वडील जाऊन किती वर्ष झालेली आहेत? 8 वर्ष झालेली आहेत. अजून 8 वर्षानंतर द डिग्री ऑफ
सॉरो सिस्टीममध्ये किती आहे? 10च्या लेवलला आहे. मी म्हटलं मला माहीत नाही हे कारण आहे का नाही, पण हे जे काय घेऊन बसलायस हे रिलीज तरी करूया, बिकॉज दॅट विल नॉट हेल्प यू. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही 3 मिनिटं टॅपिंग केलं सगळ्यांच्या समोर. रिलीज केलं. त्याला म्हटलं आता डोळे झाक आणि वडिलांचं स्मरण कर. त्याने डोळे झाकले. 5 मिनिटं डोळेच उघडले नाहीत. मी म्हटलं काय झालं याला? म्हणून त्याला हात लावून जागा केला. म्हटलं काय रे? वडिलांना शोधायला लागलोय म्हणाला. कुठं आहेत? वडिलांचं स्मरण जे मगाशी 1 मिनिटात चार्ज, दुःख म्हणजे काय, तो चार्ज सकट आलं होतं, आता ते इतकं रिलीज झालं की त्याला वडिलांचा चेहरा आठवायला लागायला लागला. आणि म्हटलं आता पोटाकडे बघ, किती दुखतंय बघ. तो असा असा करायला लागला. मला म्हणाला की इट डझंट पेन. 8 वर्ष जे त्यांनी कॅरी केलं होतं आतमध्ये चार्ज, तो चार्ज रिलीज झाल्यानंतर पोट पण दुखायचं थांबलं. मित्रांनो, हे आपल्याला आपण सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल. इथं समोर बसलेले आहेत स्वाती सुर्वे, त्यांची आयडेंटिकल केस आहे. आता ती केस सांगत बसत नाही मी, पण सांगण्याचा उद्देश काय की हे सगळं आपण आत तसं ठेवूनच आयुष्य जगत आलेलो आहे. त्यामुळे आपल्याला जे आपलं पूर्ण पोटेन्शियल असलेली ब्लू प्रिंट आहे ती कधी एक्सपिरियन्सच करता येत नाही. दिस इज व्हॉट आय अंडरस्टूड. अँड देर इज वन थिंग विच आय अंडरस्टूड. त्यावेळेला नाही कळलं मला. त्याच्यानंतर 20 वर्षानंतर आणखीन एक गोष्ट कळली मला. मला हे कळलं की हे जे जीवनाचं बहरण्याचं जे केंद्र आहे ना, ते देखील आपल्यातच आहे. आपल्याला 2 अवस्था आहेत मित्रांनो. सी इफ यू अंडरस्टँड. नाही कळलं तर सोडून द्या. आपल्याला 2 अवस्था आहेत. एक बाह्यिक अवस्था आहे आणि एक आंतरिक अवस्था आहे. बाह्यिक अवस्था म्हणजे काय? ज्याला आपण मी म्हणतो. मी म्हणजे कोण? तुम्हाला जर विचारलं की तुम्ही कोण बाबा, तुम्ही तुमचं नाव सांगाल. मी हा. कुठं राहता? इथं राहतो. कुठल्या गावचे? ह्या गावचे. काय करता? हा व्यवसाय करतो. तुम्ही आणि तुमची आयडेंटिटी जी आहे त्याला आपण मी म्हणतो ना. तो आपला बाह्यिक सेल्फ आहे. आणि आपल्या आतमध्ये एक इंटरनल सेल्फ आहे. तो हा बाह्यिक सेल्फ जो आहे हा लिमिटेड आहे. आणि जो इंटरनल सेल्फ आहे तो अनलिमिटेड आहे, इनफायनाईट आहे. आणि सगळा अध्यात्म हेच दर्शवण्याचा प्रयत्न करतोय, हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की बिकम अवेअर ऑफ दॅट इनफायनाईट सेल्फ विदिन यू. कारण त्याची जर जाणीव तुम्हाला झाली तर लाईफ विल ब्लूम. मित्रांनो, हे सर्वसाधारण लोकांना हे सिक्रेट कळावं म्हणून मी एक पुस्तक लिहिलं, कोहम ते सोहम नावाचं. कोहम म्हणजे हु एम आय, टू सोहम आय एम दॅट. सर्वसाधारण माणसाला कळावं ही माझी त्याच्या पाठीमागची भावना आहे. कारण मला हे कळलं आणि ज्यावेळेसपासून या 2 गोष्टी मला कळल्या, लाईफ ट्रान्सफॉर्म्ड. आणि त्यातूनच कोण जरी बोलतंय काय तिथे? कोण लहान मूल बोलतंय काय? प्लीज जरा बाहेर घेऊन जावं. या 2 गोष्टींच्या फॉर्म्युलेशन मधूनच 12 वर्षापूर्वी एक प्रोग्राम तयार केला आम्ही, ज्या प्रोग्रामचं नाव आहे मनी उपासना. 12 वर्ष झाली. 12 वर्षापूर्वी ज्यावेळेस ही संकल्पना मी लोकांच्या समोर मांडली तर सगळंच नवीन होतं. पण तरी काही लोकांनी ज्यांनी अनुभव घेतला होता या टॅपिंग वगैरे या गोष्टींचा, त्यांनी एनरोल केलं
आणि देन आवर जर्नी स्टार्टेड. या 12 वर्षांमध्ये ज्या ज्या लोकांना हे समजलं त्यांनी काय केलं, त्यांचा जो ब्लूप्रिंटचं ओरिजिनल पोटेन्शियल आहे ते तिथपर्यंत बहरण्याचा प्रयत्न केला. मनी उपासना केलेल्या लोकांच्या जीवनामध्ये काय घडलं, मुळात त्यांच्या आतमध्ये ज्या फियर्स त्यांनी दाबून ठेवल्या होत्या त्या सगळ्या निघायला लागल्या. इमोशनल टॉक्सिसिटी निघायला लागली. पहिली गोष्ट हे सगळं निघायला लागलं. त्यांची गती जी खुंटली होती ती गती पुन्हा रिएस्टॅब्लिश झाली. त्यांना त्यांच्या कामाला मोबदला मिळायला लागला. तटलेले पैसे मिळायला लागले. रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह झाल्या. आरोग्य सुधारलं. आणि आज या गेल्या 12 वर्षांमध्ये अनेक लोकांच्या जीवनाला एक जी मगाशी मी सहजता म्हणतोय ना, त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची सहजता आली. मिनिमल रेजिस्टन्स. दिस इज व्हॉट, हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे टू सोसायटी. कारण आपण गावभर फिरतोय की कुठून तरी जीवनामध्ये हा सुकून मिळू दे. मला तो सुकून मिळाला आणि मी तो सगळ्यांच्या बरोबर शेअर करत आलेलो आहे इतकी वर्ष. मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली की व्हॉट करप्ट्स अस, ही 3 इमोशन्स, हे मी तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट जी आपल्याला करप्ट करते ती आपले टॉक्सिक माइंड, आपल्या मनामधली निगेटिव्हिटी. तिसरी गोष्ट आपल्याला करप्ट करते आपलं जगाकडे बघण्याचं परसेप्शन. आणि चौथी गोष्ट लक्षात घ्या, चौथी गोष्ट फार महत्त्वाची आहे. ती जर तुम्हाला कळली आणि ती जर तुमच्या जीवनामधून तुम्ही काढू शकलात तर लाईफ विल फ्लो. चौथी गोष्ट आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स म्हणजे जीवनगतीला आपण करत असलेला विरोध. आर यू अंडरस्टँडिंग? जीवनगतीला, जीवनाच्या वाटेला जे आलं त्याला आपण सतत विरोध करतो आणि आयुष्याबद्दल कॉन्स्टंट कंप्लेन करतो, तक्रार करतो की माझ्या वाटेला हे का आलं, मी काय वाईट केलं होतं, माझं काय चुकलं होतं, मी इतक्या लोकांचं भलं केलं तरी माझ्याच वाटेला हे का आलं. हा जो विरोध आहे that corrupts our entire life course. I don't know how much, किती मी यशस्वी झालेलो आहे तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट पोचवण्यापर्यंत. पण ह्या 4 गोष्टी जर आपण मॅनेज करू शकलो आणि आपल्यामध्ये असलेलं जो लाईट विदिन आहे, जो लाईट, nobody knows about the light. बघा ना, आज आपण इथं आलेलो आहे. मी जर कोणालाही विचारलं की इथं काय आहे, काय दिसतं तुम्हाला, तर तुमचं उत्तर काय असेल की इथं स्टेज आहे, स्टेजवरती तुम्ही दिसताय, 2 छत्र्या लावलेल्या आहेत, हॉल आहे की माणसं बसलेली आहेत, बरोबर आहे ना, आणि काय इथं, आणि काहीच नाही आहे ना तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. पण वी आर मिसिंग वन मेजर थिंग, ज्याच्याकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही आहे आणि जात नाही आहे. ती म्हणजे इथं असलेली स्पेस. डू वी सी द स्पेस? वी डोंट सी द स्पेस. सिमिलरली आपल्या आतमधला जो लाईट आहे, ज्याने आपल्याला जिवंत ठेवलेला आहे, ते जे आत्मतत्व आहे, सगळीकडे लक्ष जातं आपलं, कारण इंद्रिय बाहेर जातात. पण ज्यांनी आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे ते जे चैतन्य आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. आणि ते चैतन्य तुम्हाला समृद्ध करणारं तत्व आहे. दिस इज व्हॉट आय अंडरस्टूड अँड माय लाईफ चेंज्ड.
सो इथपर्यंत जर तुम्हाला हे सगळं मी पोचवू शकलो असीन तर तुम्ही अशा पॉईंटवरती आहे की देर इज समथिंग दॅट कॅन चेंज युअर लाईफ. फक्त ते देखील तुमच्या लाईफ कोर्समध्ये असायला पाहिजे की अरे हे समजून घेऊया का नको, का नुसतंच लेक्चर ऐकून तो काय देणार आहे कसलं तरी यंत्र, ते घेऊन घरला जाऊया. तेवढ्यासाठीच आला असाल यू विल मिस द पॉइंट. कारण त्याच्यामध्ये कसलीच जादू नाही आहे. त्याच्यामध्ये जादू असती तर ज्याच्या दुकानात ते विकायला ठेवलेलं आहे तो कुबेरच असायला पाहिजे होता. जादू त्याच्यामध्ये नाही आहे. त्याला जागृत करण्यामध्ये जादू आहे. ते जागृत कसं करायचं हे मला कळलं, हे तुम्हाला शिकवणार आहे आज. सो बी पेशंट. बरेच लोक जे तरुण आहेत ते म्हणणार हे लवकर उरक रे, आईला मुद्द्याचं बोल. आय नो, पण हेच मुद्द्याचं आहे. ते सोडा, ते मुद्द्याचं नाही आहे. मुद्द्याचं हे आहे, नुसतं ते सांग लवकर, झाड झाड कसं ऑन करायचं, घरला जातो, लय बडबड करू नको. वो भी बताऊंगा. सो आय थिंक इथपर्यंत पोचवू शकलेलो आहे. येस ऑर नो? ओके. सो हे जर कळलं असेल तर याच्या पुढं आणखीन एक थोडीशी स्टेप आहे, ती समजून घेऊया आपण. आणि काय करून आपण वी कॅन एक्सपिरियन्स समथिंग इन्स्टंटली. आज मिनल तुम्हाला जी एक पहिली टॅपिंगचं प्रोसिजर देणार आहे ना, ते मिरॅकलस आहे. मिरॅकलस. आणि माझा असा विश्वास आहे की त्याचा अनुभव, त्याचा रिझल्ट तुम्हाला 7 दिवसामध्ये येऊ शकतो. 7 days. इफ यू डू इट एव्हरी डे, इन 7 days तुम्ही काहीतरी एक्सपिरियन्स कराल. इतकं मिरॅकलस आहे ते. अर्थात त्याचा आणखीन जो काय म्हणतात त्याला मॅग्निफाईड व्हर्जन आहे तो मनी उपासनामध्ये आम्ही शिकवणार आहे, तो विषय वेगळा. पण इफ यू अंडरस्टँड व्हॉट दॅट इज, इफ यू डू इट, अगदी काय म्हणतात त्याला, काही कळलं नाही तरी तिनं जे सांगितलेलं आहे ते ऐकून करा अँड सी व्हॉट हॅपन्स इन 7 days. समथिंग मिरॅकलस. ती दुसरं जे तुम्हाला शिकवणार आहे ते तितकंच मिरॅकलस आहे. सो अंडरस्टँड दॅट अँड देन आय विल टीच यू हाऊ टू ॲक्टिवेट दिस. लक्षात घ्या. बघा एक गंमत बघा. ज्यावेळेसपासून मला, आणि खरंच तुम्ही मी काय बोलतोय हे तुम्हाला जरा जरी इंटरेस्ट करत असेल ना आत, तर मी जे पुस्तक लिहिलंय कोहम ते सोहम ते अवश्य वाचा. कारण ते पुस्तक जर तुम्हाला कळलं, इट विल टेक यू डायरेक्टली इनसाइड. इनसाइड कशाला म्हणतात? जसं तुकोबा म्हणतात ना की तुझं आहे तुझं पाशी. कुठं आहे? माझा आहे ना माझ्याकडे, कुठं आहे? मी त्या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते कुठं आहे. आणि जेव्हापासून मला ते कुठं आहे हे कळलं आणि त्या तत्वाला मी कनेक्ट झालो, तेव्हापासून त्या युनिव्हर्सनी इतके सिक्रेट्स मला दिले, इतके सिक्रेट्स दिले, ज्या सिक्रेट्सनी माझं तर आयुष्य ऑलरेडी समाधानी झालेलंच आहे. माझा ग्लास फुल आहे, आणखीन काय तो भरून फुल नाही होणार. नाव इट इज फुल. आय हॅव लिव्ड अन ॲब्सोल्यूट एक्सलंट लाईफ. पण इट विल हेल्प सो मेनी. आम्ही जे सप्तचक्र शुद्धीक्रिया नावाचा प्रोग्राम घेतला 4-6 महिन्यापूर्वी, त्यामध्ये मला असं काहीतरी ज्ञात झालं की जे वापरल्यानंतर ती चक्र कशी अलाइन होऊ शकतात ते मला असं फ्लॅशमध्ये कळलं. ज्या वेळेस हे त्या इनर लाईटला तुम्ही कनेक्ट होता, ते लाईट तुम्हाला सिक्रेट सांगायला लागतं.
अँड तो लाईट मला कळायला माझ्याकडे एक्स्ट्रा काही नाही आहे, काही स्पेशल नाही आहे माझ्याकडे. जसे तुम्ही आहात तसाच मी आहे. आणि दॅट एव्हरीबडी हॅज दॅट लाईट, फक्त एव्हरीबडी इज नॉट लुकिंग ॲट दॅट लाईट. आणि माझी एवढीच आता इच्छा आहे की मला फार थोड्या लोकांना कळतं, मला कळलेलं आहे ना. आय वॉन्ट टू टॉक टू एव्हरीवन, सो जस्ट अवेकन टू द लाईट. मित्रांनो, माझी बडबड इथं थांबवतो आणि एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. त्या ब्रेकनंतर मिनल विल एक्सप्लेन टू यू आणखीन जे 2 पॉईंट्स आहेत, अँड शी विल टीच यू द 2 टेक्निक्स अँड आय विल टीच यू द थर्ड. मनी उपासनाबद्दल ती तुम्हाला सांगेल. फक्त आत्ताच्या ब्रेकमध्ये जी पुस्तकं माझ्या हातातून लिहिली गेली, लक्षात घ्या, मी लेखक नाही. मुळात मी 14 मराठी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि मी मराठी शिकलेलो देखील नाही. मला लहानपणापासून इंग्रजी शाळेत घातलं, त्यावेळेस मी मराठी शिकलो नाही, मला मराठी लिहिता येत नाही. पण मी 14 पुस्तकं लिहिली गेली. सो आय डोंट क्लेम टू बी द ऑथर, पण ती त्या डायमेन्शननी आलेली आहेत. तर हे का मी आत्ता सांगायला लागलो की समृद्धीचा साक्षात्कार नावाचं जे पुस्तक आहे माझं, जे बऱ्यापैकी वाचकप्रिय आहे, त्याचे भाग 1, 2 आणि 3 आहेत, ज्यांची किंमत 1650 रुपये आहे. वी आर मेकिंग दॅट अवेलेबल फॉर 900 रुपीज ओनली. आणि हे जे आत्ता 2-4 महिन्यापूर्वी मी लिहिलेलं आनंद योग आणि कोहम ते सोहम हे पुस्तक आहे, या दोन्हींची किंमत आहे 1100 रुपये. दोज 2 बुक्स वी आर मेकिंग अवेलेबल फॉर 500 ओनली. कारण पुस्तक विकून पैसे मिळवणं हा माझा उद्देश नाही आहे. हे पुस्तक लोकांनी वाचावं हाच उद्देश आहे. दॅट इज वाय वी आर डुईंग दिस. या ब्रेकमध्ये तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर घ्या, आणि पुढं काहीतरी इंटरेस्टिंग आहे ते शिकायला जिथं बसलेलं आहात तीच सीट तुमची समजून परत या. उठला म्हणून दुसरा त्याच्या सीटवर जाऊन बसू नका. टिल देन वी विल मेक अ 10 मिनिट. येस, रजिस्ट्रेशन फॉर्म्स काहींना मिळालेले नाहीत, ते बाहेर काउंटरवरती आहेत, कृपया घ्या. सो शुड वी टेक अ ब्रेक? थँक यू सो मच.